मला त्रास देऊन आता स्वतः काय करणार आहे? काय करणार आहे तू बेटा? झोपा. आणि तुम्हाला कळत असेल की मीडियम साईज मला कशी येते ते. तर सोफ्याची अवस्था ही अशी कशी झाली, जो आपला बैठक सिस्टीम असते ना तसं झालं आता. हाय हॅलो नमस्कार, कसे सगळे मजेत ना? मजेत असायला हवं. मी भक्ती तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये. हे सगळं मुद्दाम चाललंय. कशामुळं करते असं? काय पाहिजे तुला? डान्स बघितला का? काय पाहिजे? आम्हाला चॉकी पाहिजे ना. आम्हाला चॉकी इतकी कळायली आहे की आता बस. म्हणजे मागे मी सांगितलेलं ना की फिडिंग बंद केल्याच्या नंतर ना तिला कसं तरी समजवायचं म्हणून आम्ही तिला 1-2 चॉकलेट आणून दिले होते आणि त्याच्यानंतर ती सारखी चॉकी करते. हा, मग आम्ही एक आणतो, मग तेवढीच तिला देतो. हा, आणि आणून ठेवतच नाही फ्रीजमध्ये. तरी पण तिचं असं असतं की चल फ्रीजमध्ये आहे चॉकी आणि तुम्हाला तिथून दे. आणि मी नाही ऐकलं तर आमच्याकडे ज्या सकाळी ताई येतात ना त्यांना म्हणते माशी चॉकी दे. माशीला कशी मागते तू चॉकी? चॉकी खायची. आणि आता काय करायचं आपल्याला? कुठे जायचंय? आता चॉकीचा सेड लागले आम्हाला. तर आवरली आहेत कामं बऱ्यापैकी. आता काय काय म्हणते? काय म्हणते? हो, चॉकी कोणी आणून ठेवली आहे फ्रीजमध्ये? कोणी आणली आहे फ्रीजमध्ये? कोणी आणून ठेवली? अगं कोणी आणली फ्रीजमध्ये? हा, तू चल. कुठे चॉकी? ओपन करू? कुठे चॉकी? इथे आईस्क्रीम आहे, चॉकी नाही. काय ते खराब झालं बेटा, मी ते फेकून देणार आहे. ते डस्टबिन आपल्या बाहेर ठेवल्यात ना म्हणून नाही ते फेकायला ठेवलं. तुला चॉकी देऊ का? चॉकी सकाळी त्यांनी प्रोटीन बार आणलेला की भक्ती मी तुझ्यासाठी इथे आणून ठेवले, तुला पाहिजे तेव्हा खा. ते आता मी गुपचूप फ्रीजवर ठेवलंय आणि तिला बाकी चॉकलेट पाहिजे. आम्हाला पहिली एवढी चॉकलेट कधीच कळत नव्हतं, पण या 15 दिवसात एकदम चॉकलेट आणि आईस्क्रीम कळायला लागले. काय कुठे चॉकलेट? चल आपण खाली जाऊ. खाल्लं देते ना मी तुला घेऊन. हा, हे देऊ. ओके 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 ओके. हा घे 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 ना तुझ्या हातामध्ये. तुला थँक्यू कमीत कमी 50 वेळा ऐकायला भेटणार आहे व्हिडिओमध्ये. हा, कशाला पण थँक्यू असतं. हा, हे घे. आनंद बघितला चेहऱ्यावरचा किती झालाय तो. हो, काय फोडायचा? काय खाते सांग सगळ्यांना. कोणी दिली? मम्मा. आणि चॉकी दिल्याच्या नंतर तू काय म्हणली मम्माला? थँक्यू. आता छोटी छोटी गोष्ट म्हणजे आम्ही रिकामा साधा ग्लास जरी तिच्या शंपा का हा शंपा मग आता रिकामा ग्लास जरी तिच्याकडे दिला ना तरी पण असतं थँक्यू थँक्यू. तिच्याकडून जरी काही गोष्ट घेतली तरी थँक्यू. हा शंपा. आता परेशान करणार ती मला. मनुष्य जेवण वगैरे झालंय आणि आता मला जायचंय गहू आणण्यासाठी आणि मग सोबतच आम्ही गार्डन मध्ये पण जाऊ. काय काय बाहेर जायचं? आणि इकडे ये तू. पीक तुझ्या अंगावर येईल. इकडे ये तू, इकडे ये. काय? चोको कॉकरोच. आणि तू बॅग कशाला घेतलीये? ती बॅग कशाला घेतली तू? मना बॅग कशाला घेतलीयस? बॅग हातामध्ये घेतली आहे कारण नेहमी आई काय करत असते म्हणजे मी असं करते की तिचा काहीतरी स्नॅक्ससाठी, त्याच्यानंतर पाण्याची बॉटल, एखादा बॉल, घराची चावी, फोन हे असं सगळं ह्या बॅगमध्ये घेत असते. त्याच्यामुळे तिला ही आयडिया आली की ही बॅग घेतली की आपल्याला गार्डनमध्ये जायचं. त्याच्यामुळे ती बॅग घेऊन निघाली होती. त्याच्यानंतर गिरणीमध्ये दळण ठेवायचं होतं, ते काम मी केलं आणि तिकडे गेल्यापासून तिचं तेच चाललं होतं की आई गार्डनच्या दिशेने चल, म्हणजे अपोजिट साईडला गार्डन दिसतं तर तिकडेच तिला जायचं होतं. इतकं ऊन होतं म्हणजे साधारण 1:30च्या आसपास आम्ही तिथे गेलेलो. गार्डनमध्ये बघा इथे कोणीही नाही आहे, नाही तर आम्ही एरवीचं गेलो तर इतके मुलं वगैरे खेळत असतात पण उन्हामध्ये कोणीच येत नाही. पण ह्या मॅडमला मात्र तिथे जायचं होतं आणि तो झोका खेळायचा होता. काय खेळायचं? दीदी कोणती? हा, कोणती दीदी? अच्छा.
खालनं आलोय दोघी. मनूला अजिबातच इच्छा नव्हती की मी खालनं येऊ म्हणून. तिचं असं चाललं होतं की मम्मा थांब ना, मम्मा थांब ना. त्याचं तिथं गार्डनमध्ये पायऱ्या आहेत, त्याच्यामध्ये आमचं असं चालू असतं की 1 2 3 4 5 म्हणजे कंटिन्यू तिला जिथं कुठं पायऱ्या दिसतात ना तर तिथं तिचं मोजणं चालू असतं किंवा जिथे तिला गाडी दिसते, कुठं काय दिसतंय तिथे तिचं कलर सांगणं चालू असतं. सो आत्ता आजकाल आम्हाला त्याची एवढी आवड निर्माण झाली आहे. अलेक्सावरती सुद्धा ना आमच्याकडे पहिलं गाणं लागायचं बेबी शार्क. बेबी शार्क तर अजूनही लागतं, पण शेकी शेकी जे लागायचं ना ते शेकी शेकी आता बंद झालंय. आणि आई किंवा मम्मा ए फॉर ॲपल बी फॉर बॉल लाव ना अशी करते. आई ए फॉर ॲपल बी फॉर बॉल लाव ना. नाहीतर मग ए फॉर ॲपल बी फॉर बॉल सी फॉर कॅट डी फॉर डॉग आई हे लाव ना असं चालू असतं. म्हणजे तिला ते ABCDचं ते कलर्सचं आणि ते 1 2चं इतकं वेट लागले की आता ABCD पण तिला बऱ्यापैकी येते. लास्टचे 3-4 हे राहतात फक्त XYZ वगैरे, बाकी काही गोष्टी नाहीतर तिला जवळपास आता सगळं यायला लागले. आणि 10पर्यंत ते येतच होतं, मी मागे पण व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं. आणि बाकी पण बऱ्याचशा गोष्टी कळायला लागल्यात. मेन म्हणजे आता ती इतकी बोलतीये की खूपच जास्त. थोड्या थोड्या वेळेला तिचं असतं, थोडं जरी काही तिच्या हातामध्ये दिलं आई थँक्यू. म्हणजे पहिल्या वेळेस तर ना आम्हाला कळालं पण नाही की ही काय बोलतीये. ते खाली घेऊन गेले होते तिला आणि त्यांनी तिला चॉकलेट दिलं होतं आणि त्याच्यानंतर तिचं चालू कंटिन्यू थँक्यू 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 चाललेलं. मग ते कशामुळे चालू होतं तर ते चॉकलेटमुळे चालू होतं. त्याच्यानंतर आम्हाला कळायला लागलं की याला चला हिला थँक्यू म्हणायला कळतंय आणि मग आता त्याच्यानंतर कंटिन्यू ती थँक्यू म्हणत असते असं. बरं, तर आज मला तुमच्यासोबत एक गोष्ट शेअर करायची होती. ती म्हणजे ना मी किचनसाठी लाईट मागवली होती. आता तुम्ही जर नोटीस केलं असेल तर माझ्या किचनला अशी खाली अशी स्ट्रिपवाली जी लाईट असते ना त्याने छान लाईट पडतो. तर मला असं वाटलं व्हिडिओमध्ये ते छान दिसेल तर आपण ते लावून घेऊयात. म्हणजे आम्हाला ते इंटिरियरच्या वेळीच करायचं होतं खरं तर. पण तेव्हा झालं असं की आम्ही जे पण मॉड्युलर किचन केले त्याला जर आम्ही होल पाडले ना तर मग त्याची जी काही वॉरंटी असते 10 इयर्सची तर ती चालली गेली असती. म्हणून आम्हाला ते होल नव्हतं पाडायचं त्याला. मग आम्ही विचार केला की काहीतरी चिटकवायचं आपल्याला ऑप्शन बघावं लागणार आहे. तो नेमका आम्ही बघितला आम्हाला फ्लिपकार्टवर की ॲमेझॉनवर तशी लाईट मिळाली. पण ती लावल्याच्या नंतर त्याचा तेवढा उजेडच पडत नव्हता. त्याच्यामुळे मग आम्ही ती बसवलीच नाही आणि तुमच्यासोबत पण शेअर करायची राहून गेली. असं झालं. तर म्हटलं चला आता तुमच्यासोबत काही स्वेटशर्ट शेअर करते. आत्ता थंडी पण आहे तर तुम्हाला पण कामं येतील. मला कुठले आवडलेत ना ते पण दाखवते. तर सगळ्यात पहिल्यांदा हा एक मला बऱ्यापैकी आवडला आहे. खूप छान दिसतोय हा आणि याचा कलर पण खूप छान आहे. मी पहिल्यांदाच असं ट्राय केलं पण मस्त वाटला. नेक पण छान आहे, असा क्लोज आहे एकदम आणि फुल स्लीव्जमध्ये. कपडा पण असा वुलनमध्ये तर मस्त वाटतोय. आणि मी जेव्हा ऑर्डर केला होता ना तेव्हा हा साधारण 450 की 450च्या आसपास काहीतरी होता. मी तुम्हाला इथे माझा फोटो किंवा हे पण दाखवते म्हणजे तुम्हाला आयडिया येईल कसा दिसतोय. आणि तुम्ही शॉर्टमध्ये पण बघितलाच असणार आहे. तर तेव्हा तो त्या रेंजमध्ये होता आणि आत्ता तो 375 की काय रुपये झाले, म्हणजे साधारण 100-150 रुपयांनी कमी झाले. सो तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही पटकन ऑर्डर करा, कारण आता मिंत्रावरती सेल चालू आहे. त्यामुळं हे मी तुम्हाला शॉर्टमध्ये दाखवले होते पण म्हटलं सांगूयात की मी काय साईज घेतली आहे किंवा मग प्राईस काय ते. त्याच्यामुळे मग आत्ता म्हटलं शेअर करते. तर ह्याची मी मीडियम साईज घेतली आहे आणि तुम्हाला कळत असेल की मीडियम साईज मला कशी येते ते. नाही तर एरवी ना मी एक्स्ट्रा स्मॉल किंवा स्मॉल अशी साईज घेत असते पण ती अवेलेबल नव्हती. आणि स्वेटर्स थोडेसे मोठेच असतात किंवा स्वेटशर्ट थोडेसे मोठे असले तरी चालतं. त्याच्यामुळे मग मी M साईज घेतलेली आहे. त्याच्यानंतर हा एक आहे, हा कुठल्या ब्रँडचा आहे, डिलिंगर असं काहीतरी ब्रँड आहे. सो हा आहे त्या ब्रँडचा. फुल स्लीव्जमध्ये टी शर्ट आहे ऑरेंज कलरचा. हा मी ऑर्डर केलेला कारण असा कलर मी कधीच वापरलेला नाही आहे. तर मला असं झालं की चला यार आपण वापरून बघूयात. पण तो घातल्याच्या नंतर इतका असा एकदम भडक दिसत होता ना, म्हणजे जसा फोटोमध्ये दिसत होता तसा मला नाही वाटला. त्यामुळे म्हटलं हा तर काही नको. हा पण काहीतरी 400-500च्याच रेंजमधला असेल तर मग हा मला तेवढा नाही आवडला. आता हे जे सगळे आहेत ना स्वेटशर्ट्स तर मी तुम्हाला मागे पण सांगितलं होतं किंवा माझ्या पॉडकास्टमध्ये पण सांगितलं की मी ते लिंक्सचं वगैरे काय करते तर त्याच्यासाठी मागवले होते खरं तर. पण म्हटलं तुमच्यासोबत सुद्धा शेअर करू. आणि इन केस म्हणजे मला बऱ्याच जणी विचारत असतात घर बसल्या पैसे कसे कमवू शकतो किंवा काय, तर हा एक चांगला ऑप्शन आहे असं मला वाटतं. तुम्हाला याच्याबद्दल जर डिटेल काही माहिती हवी असेल ना तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. एक डिटेलमध्ये मी याच्यावरती व्हिडिओ बनवेल की हे कसं वर्क करतं, खरंच वर्क करतं का आणि कसं कसं काय काय पेमेंट होतं वगैरे ह्या सगळ्या गोष्टी. तर म्हटलं ते मी एक डिटेल व्हिडिओमध्ये शेअर करेल. पण मी हे त्याच्यासाठी मागवलेलं आजच नेमकं मला रिटर्न पण करायचं आहे म्हणून म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करते आणि ही पण गोष्ट तुम्हाला विचारून घेते. त्याच्यानंतर हा एक आहे फुल स्लीव्जमध्येच मस्टर्ड येलो कलरचा. हे बघा
छान आहे, म्हणजे तेवढा काही असं जाड नाही आहे, पातळमध्येच आपले टी शर्ट असतात ना त्या टाईपमध्ये, पण सॉफ्ट आहे मटेरियल. आणि शिवाय ना मला हा कलर खूप आवडतो, त्याच्यामुळे मग म्हणलं हा पण छान वाटते. साधारण 400-450च्या रेंजमध्येच काहीतरी. आता थोडेफार ना त्याचे रेट पण कमी झालेत, काल मी बघत होते तर. आणि हा एक्स्ट्रा स्मॉलमध्ये मागवला आहे मी, म्हणजे बघा हा एक्स्ट्रा स्मॉल आहे, हा ब्ल्यू कलरचा मीडियममध्ये मागवला होता, आणि हा पण एक्स्ट्रा स्मॉलमध्ये. म्हणजे आता ठीक आहे, मला हे ठेवायचे नसतात तर थोडी 1-2 साईजने असा इकडे तिकडे झाला तरी काही हरकत नाही. पण जेव्हा आपण मागवतो ना तर तेव्हा आपल्याला एक्झॅक्ट साईज लागत असते, म्हणून मग तुम्हाला एक आयडिया यावी म्हणून मग मी ते दाखवते. आणि हा जरी मी आत्ता रिटर्न केला ना तर हा मी स्वतःसाठी एक मागवणार आहे, कारण मला हा खूपच आवडला आहे. आणि मेन म्हणजे ना रेट पण ह्याचे कमी आहेत, 450 म्हणजे एकदम ओके वाटतात मला तरी. त्याच्यानंतर ना हा एक आहे ऑलिव्ह ग्रीन कलरमध्ये, जो साधारण 700च्या आसपास काहीतरी आहे. रेटच्या मानाने मला थोडासा महाग वाटतोय हा. आणि याच्यावरती असे स्टोन्स टाईप आहे, म्हणजे स्टीलमध्ये असे डायमंड किंवा असे थोडे वेगवेगळे शेप्स आहेत तिथे तुम्ही बघू शकता. क्वालिटी पण चांगली आहे, पण मला असं वाटतं की थोडंसं साबण लागल्याच्यानंतर कलर फेड होऊ शकतो, आणि थोडीशी प्राईस पण जास्त आहे. सो हा एक आहे शेवटचा. बाकी आज ह्याच्यानंतर काय होणार आहे हे काही मी तसा प्लॅन नाही केला की आपण काय शूट करूयात काय, पण बघू संध्याकाळचं कुठे बाहेर जाणं झालंच तर जाता येईल, कारण ते आमचं डायनिंग टेबलचं पण राहून गेलेलं. परत ते म्हणले आपण अजून दुसरीकडे बघूयात. माझं असं होतं की आपण चला त्या दिवशीच ते फायनल करू, कारण मला तिथे एक आवडलेला. आणि बाकी थोडंसं बघू म्हणलं. आणि नेमप्लेटचं एक काम बाकी आहे तर ते पण करू, कारण काय झालं काल माझी एक मैत्रीण आली होती, तर ती म्हणली की अजूनपर्यंत तुमच्या घराला नेमप्लेट नाही आहे. मग त्याच्यानंतर लक्षात आलं की यार ते पण करायचं आहे आपल्याला. जेव्हा आपण घर घेतो तेव्हा जेवढ्या गोष्टी करतो ना तेवढ्याच होतात, नंतर त्या कितीही करू म्हणलं ना तरी नाही होत असे. असं काहीसं आहे. आता मनू झोपली आहे तोपर्यंत आज मी पण मस्त आराम करून घेणार आहे, कारण काल रात्री माझी अजिबात झोप झालेली नाही आहे. 2 दिवस झालं असं की आम्ही मनूला पाण्यावरच झोपवत होतो, म्हणजे मनू जरी उठली ना तरी तिला म्हणायचं मनू हे बघ इथे पाणी आहे, पाणी पी आणि झोप. पण नाही, तिने रात्री हट्टच केला की मला दूधच पाहिजे, कारण तिला भूक लागली असणार जास्त त्याच्यामुळं. मग त्याच्यानंतर परत ती नेहमीप्रमाणे जसं एखादा तास घालवते तसं तिने घालवलं, मग झोप काय झालीच नाही. मला आता जरा ती झोपली तोपर्यंत आराम करू आणि त्याच्यानंतर बोलते तुमच्यासोबत. मी मगाशी तुम्हाला बोलले होते की आता मी जरा आराम करणार आहे. त्याच्यानंतर ऐक मनू प्लीज. त्याच्यानंतर माझी पोरगी रोज जी 2.5 तास झोपत असते, 3 तास झोपत असते, तर ती आज बरोबर अर्धा 1 तास झोपली आहे. म्हणजे माझं जेवण करेपर्यंतच फक्त ती झोपली आहे. आता कंटिन्यू तिचं खेळणं आणि रडणं चाललंय. म्हणजे रडणं चालू होतं मला फोन दे म्हणून, फोन नाही दिला. मग त्याच्यानंतर काय चालू होतं म्हणून तुझं, काय म्हणत होती तू? पाणी खेळायचं होतं. मग आता पाणी खेळून झाले हाताने, आता त्याच्यामध्ये नाचणं चाललंय. ती घाण करून ठेवली आहे सगळीकडे. स्वतःच पाणी काढणं चाललंय. काय करायचंय? पात काढायची का? बरं, खरंच मला आज खूप त्रास दिलाय तिने. मला त्रास देऊन आता स्वतः काय करणार आहे? काय करणार आहे तू बेटा? झोपा. म्हणजे मी मगाशी इतकं म्हणत होते मनू झोप ग, मनू झोप ग थोडा वेळ, मला प्लीज आजच्या दिवस झोपू दे, मनू झोप ग. कारण मी कधी आता बरेच दिवस झाले म्हणजे मी झोपलेलं नाहीये दुपारी, तर मला असं झालेलं मी कधी झोपू. आणि त्याच्यानंतर पोरगी उठली लगेच. आणि आता हिला ब्लँकेट घेऊन झोपायचंय. काय असं त्रास देते तू? आणि तू का रडत होती मगाशी? का रडत होती तू? मोबाईल पाहिजे होता म्हणून? आईने दिला नाही ना? आईने दिला नाही ना मोबाईल? दिला नाही? मग तू कशी रडत होती? अच्छा. आणि झोक्यात का नाही झोपली तू? झोक्यात नव्हतं झोपायचं? झोपा. आणि तू पप्पाला फोनवर कशी बोलते? बोल पापा. तेवढंच का? आणि दुसरं नाही तू काय बोलत? दुसरं पण बोल ना. जेवण केलं का पप्पा? हा विचार, जेवण केलं का तुम्ही? असं कानाला मोबाईल लावून, जेवण केलं का तुम्ही? जेवण केलं? असे नाटक आहेत खरंच ना पोरांचे, खरंच कमाल आहे. म्हणजे मला आज असं झालं की मी ह्यांना कधी बोलू घरी, कधी बोलू. माझे इतके डोळे पण दुखतात आणि तुम्हाला कळत पण असेल की डोळे कसे बारीक झालेत माझे. हा
आणि आता झोप्पा झोप्पा चाललंय किती वेळेस, आई झोप्पा, आई झोप्पा. ती डॉली घ्यायची, तिला झोप्पा, आणि मी तिला गाणं म्हणू का तर नाही, आई म्हणू. एवढे दिवस काय होतं तिचं की आई तू, म्हणजे आपण तिला म्हणतो ना म्हणू तू, तर तिला असं वाटायचं की तिला तूच म्हणायचं. मग ती स्वतःला पण तूच म्हणून घ्यायची की आई तू, म्हणजे कुठली पण गोष्ट पाहिजे असेल तर आई तू. आणि आता असं असतं आई म्हणू. डॉली कोणाची आहे? डॉली कोणाची आहे? मन्नूची आहे. माझी आहे का? मन्नूची आहे का? अच्छा. झोपवते का मग तिला? झोपवते तू तिला? झोपवा मग. कशी झोपवते सांग बरं जरा. कशी झोपवतेस? झोपव. गाणं म्हण बरं तिच्यासाठी. गाणं म्हण तिच्यासाठी. येत नाही तू? एक मोठा हाती. कोणतं गाणं म्हणते? हाती नाही ग. एक ग गाई गोठ्यात म्हण ना. बरं हाती म्हण. म्हण. तर मनूची ही बडबड ऐकून ना मला तर एवढं नवल वाटतं, कारण नेमकंच ती बोलायला लागली आहे आणि हे प्रत्येक आई वडील रिलेट करत असतील. आता त्याच्यानंतर ना हे एक दादा आले होते. आमच्या सोफ्याचं एक साईडचा जे हँडल असतं जिथे आपण हात ठेवतो तर ते थोडंसं दबल्यासारखं वाटत होतं. त्याच्यामुळे मग हे दादांना बोलवलेलं की नेमकं काय झालं जेणेकरून लवकरात लवकर ना रिपेअर करून घेता येईल. तर सोफ्याची अवस्था ही अशी कशी झाली, जो आपला बैठक सिस्टीम असते ना तसं झालं आता. पप्पा बोल. असं पण सोपं चांगलं दिसतं का? काय बिशार्क लावायचा? बटन चालू करून आली आणि बिशार्क लावायचं तिला. तर सोफ्याची अवस्था अशी झाली आहे कारण हे जे हँडल असतं ना इथलं, तर ते आमचं थोडंसं दबल्यासारखं झालेलं. आणि आपल्याला किती वर्षाची वॉरंटी दिली आहे त्यांनी? 5 की 10? वुडन स्ट्रक्चर आहे त्याची 10 आहे मला वाटतं, आणि जे स्टिचिंग आहे हां त्याचे 5 आहे. अच्छा. स्टिचिंगचं काय नाही एवढं, पण आपण ती उसवते ना. हां मागच्या याचं झालं होतं तसं. ती उसवली की मग ते शिवून देणार. हां पण मेन आपलं ते स्ट्रक्चरच आहे ना. स्ट्रक्चर त्यांना माहिती आहे की स्ट्रक्चर मोडत नाही, म्हणजे कसं काय मोडलं काय माहिती. ते आतलं लाकूड तर थोडं वेगळंच वाटत होतं, असं मिक्स होतं. त्याच्यामुळे प्लायवूड पण आणि सागाचं पण होतं बहुतेक दोन्ही. तर ते थोडंसं असं दबल्यासारखं झालं होतं. काय झालं ते असं ओझं देऊन एकदम जोरात झालं की काय कसं माहीत नाही, पण ते तसं झालेलं. त्याच्यामुळे म्हटलं की आहे आपल्याकडे वॉरंटी तर आपण ते करून घेऊ. बरं. आणि त्यांना मी हे पण म्हणलं की आमचं बघून किती लोक आले असतील तुमच्याकडे, तुम्ही असं क्वालिटी देता म्हणल्यावर काय काय नाही बोलले. तुम्ही माहितीच नाही ना त्याला काही. तो नवीन होता ह्या वेळेला. तसं नाही ते जे बनवतात ना ज्या ठिकाणी असेंबल करतात ना ते वेगळे वेंडर वाटतं. हा मग ते आले होते आता. तर त्याच्यामुळे मग आता गेलेत घेऊन, बघूयात किती दिवसात देत आहे ते. आता आम्हाला त्यांनी खर्च नाही सांगितलं पाहिजे, म्हणजे ते पुरतंय, नाहीतर मग नाही पुरत. खर्च शक्यतो सांगायला पाहिजे. समजा लेबर चार्जेस काय सांगितलं तर सांगू शकतात, नाही मला नाही वाटत बाकी खर्च सांगितलं. आज हिने मला एवढा त्रास दिलाय की बस. होय आल्या आल्या काय त्रास दिला तू? काय त्रास आईला काय त्रास दिला मला सांग. काय त्रास दिला? नाही बिशार्क नाही लाव म्हणली तू. तिला मी टीव्ही दाखवला नाही अजिबात, तिला फोन दाखवला नाही अजिबात, म्हणून तिची इतकी चिडचिड चालली होती. टीव्ही नाही पाहिला आज तू? व्हेरी गुड गर्ल. झोपली पण नाही. मग काय भात खायचाय? भात खायचाय की दूध आणि भाकरी खायची? काय खायचं? टीव्ही नाही लावणार मी. काय अलेक्सा पण नाही लावायची. तू पप्पाच्या मांडीवर बस ना. मला किती असं 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 करावं लागतं. एका जागेवर बस ना जरा. तुला पैसे देतो. बोल त्याच्यात बोल. तिथं बोल हाय एव्हरीवन म्हण. तिकडे म्हण आधी तू हाय एव्हरीवन, मग मी लावतो. हाय एव्हरीवन. 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 हाय एव्हरीवन म्हण. एवढा मोठा शब्द पण नाही तिला. काय म्हणली ना मग. हाय. हा पुढे पुढे म्हणू. हाय एव्हरीवन म्हणल्याशिवाय नाही लागणार. एव्हरीवन. पप्पासाठी त्या बिशार्क साठी म्हणली विचार. असं आहे. आम्हाला व्हिडिओ चालू केला की काय होतं माहित नाही. ते हे पण सायलेंट असतात आणि मनू पण सायलेंट असते. मनू तर अजिबातच काही बोलत नाही असं होतं.
म्हणून तर अजिबातच काय बोलत नाही व्हिडिओ चालू केले की, आहा. बेबी शाक लागली ती लावल्याशिवाय काय गप्प ती बसणार. काहीच गप्प म्हणजे हेच करणार नाही. बटन बंद करायला लागतं. कुठलं गाणं लावलं कुठलं गाणं लावलं मग शेवटी? ऍपल बॉल कॅट अँड डॉग ते लावलं का? एक वेळ लागलं की एकच लागलं. आमचं हे चालूच राहणार आहे म्हणजे तिकडे अलेक्सावर गाणं लावायची पण घाई आणि इथे बघा बसायची पण तेवढीच घाई की मी कधी असं निवांत बसू, मग गाणं लागलं की लगेच पटकन कधी उठू आणि कधी डान्स चालू करू, है ना? सगळ्याच गोष्टींची घाई म्हणजे असं होतंय. एखाद्या दिवशी मी कुठलं गाणं म्हणत होते, बेबी शार्क डुडू एक दिवस गाणं म्हणत होते आणि ती डान्स करत होती. त्याच्यामध्ये मग एखादं वाक्यामध्ये मिस झालं आणि डायरेक्ट इट्स दी एंड नाही का, ते एंडचं म्हणले तर तिला असं झालं की नाही आई चुकतंय हे काहीतरी असं, म्हणजे कुठली तरी एक स्टेप ती करून दाखवती मला आणि ही राहिली आई स्टेप, असं एवढ्या स्टेप्स पाठ झाल्या. ABCD म्हणत होतो ना, तर मी तिला म्हणलं G फॉर ग्रेप्स आणि डायरेक्ट काय आय म्हणलं, तर ती म्हणली नाही पप्पा हेन. असं चाललंय. छोट्या छोट्या गोष्टींचं किती लहान मुलांचं निरीक्षण असतं की बस आपण एवढं लक्ष देत नाही. म्हणजे आता गाणे पण तिचे कधी जर टीव्हीवर पण चालू असतील ना तर आम्ही असं बघत नाहीत की स्टेप्स काय आहेत, पण तिचं एकदम निरीक्षण देऊन त्या स्टेप्स बघणं असतं. नाही तर अलेक्सावर पण गाणे चालू असतात ना, जास्त तर अलेक्सावर असतात. संध्याकाळी अर्धा तास 1 तास वगैरे तिचं असतं टीव्हीचं, तेव्हा ती टीव्ही बघते तर त्याच्यावर ती एकदम बारीक लक्ष. आणि हे आले की घरी पप्पा 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 आणि एकदम शांत होते, माहित नाही काय होतं. आणि दुपारपासून तर अंगात नुसतं भूत शिरलं होतं. म्हणजे मला ती कधीच एवढी परेशान करत नाही, तिचं रुटीन इतकं छान आहे ना. सकाळी ती लवकर उठली ना त्याच्यामुळे ती झोप झाली ना वाटतं. नाही पण तिचं सध्या इतकं रुटीन छान आहे की दुपारी मस्त 2 वाजता झोपते. आज मी तिला थोडं लवकर पण झोपवलं, 2ला झोपते. 4-4:30 वाजता मला म्हणून उठ ग आपल्याला परत खाली जायचं गार्डनमध्ये, म्हणून तिला उठवायचं, मग तिला खाऊ घालायचं, घेऊन जायचं. आलं की मग ती परत थोडा वेळ शांत राहते किंवा दूध घेते, हे असं करते. आज नाही, एक तर ती अर्धा 1 तास झोपली आणि त्याच्यानंतर तिची कंटिन्यू चालू होती. हां का तर मोबाईल दे, झोप नाही का झाली तर आम्हाला लक्ष येतं मोबाईलचं असं. मग मोबाईल दे म्हणून, मग नाही देत म्हणून चालू होतं. मग पाणी हे खेळत बसली, किती पसरा केला होता घरामध्ये. पाणी घरात तिकडे रूम मध्ये, ह्या ग्लासमधलं त्या ग्लासमध्ये, त्या ग्लासमधलं ह्या ग्लासमध्ये, त्यात थोडंसं मन रमलं. मग तेव्हा जरा बरं वाटलं तिला. असं आहे. सो चला आजचा व्हिडिओ इथेच एंड करते. हा मनू तू सगळ्यांना बाय बोलते का? हा हे नाही मुळे पण जास्त चिडचिड झाली की ती कशाला पण नाही. हा एक तर स्वतःची स्वतः पॅन्ट काढायची सो आल्याच्या नंतर, स्वतःची स्वतःनी पाणी प्यायचं, स्वतःची स्वतःनी खायचं, स्वतःची स्वतः दूध प्यायचं, ह्या सवय येतात. मग त्याच्यामध्ये काहीतरी सांडतं, काहीतरी होतं, हे असं असतं तिचं. सो चला भूक लागली असेल तुम्हाला आता. सो आजचा हा व्हिडिओ मी इथेच एंड करते. तुम्हाला कसं वाटलं ते मला नक्की कमेंट करून सांगा. आणि मनूची बडबड बघा, हे कंटिन्यू पप्पा बेबी शार्क तेच चाललेलं आहे. सो भेटूयात पुढच्या एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय बोल ना बाय. बाय.